नमस्कार पालकांनो. आपल्याला असं नेहमी वाटत असतं की आजूबाजूचं वातावरण, या वातावरणामध्ये ज्या गोष्टी मुलांनी पाहायला नकोत, ऐकायला नकोत, अनुभवायला नकोत, अशा गोष्टींच्यामध्ये आपलं मूल राहत असताना आणि विशेषतः टीनेजमध्ये आल्यानंतर ते या सगळ्यामुळे बिघडेल की काय, हीच सतत टांगती तलवार आपल्या डोक्यावर असते. सतत हे विचार आपल्याला नेहमीच अडचणीमध्ये आणत असतात, चिंतेत टाकत असतात, काळजीग्रस्त करत असतात. खरंच मुलं कशी बिघडतात तर त्याच्यामागचं खरं कारण असतं पियर प्रेशर. मुलं ज्या गटात राहतात, ज्या ग्रुपमध्ये राहतात, त्या गटामधनं त्यांच्यावरती सातत्याने हे प्रेशर येत असतं. कारण मुलांचं हे जे वय आहे, ज्या वयामध्ये त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, ते हार्मोनल चेंजेस इतके उड्या मारत असतात त्यांच्या शरीरामध्ये की त्यावेळेला मुलांना आपण म्हणजे आपले आईवडील हे अक्षरशः दुश्मन वाटतात. आपल्याला ठाऊक असतं की मुलांनी या गोष्टी करू नयेत म्हणून आपण वारंवार त्यांना सांगत असतो, पण मुलं ते अजिबात ऐकायला तयार नसतात. खरं म्हणजे त्यांचं जे मेंदू असतो, तो मेंदू त्यांना दरवेळेला सजग करत असतो, पण त्यांचं मन हे त्यांच्या ताब्यात नसतं आणि मग मुलं या सगळ्या गोष्टीला बळी पडतात. पण आपण मुलांना असं समजावून सांगायला काहीच हरकत नाही की ज्या गटामध्ये तू राहतोस, ज्या ग्रुपमध्ये तू असतोस, त्या ग्रुपचं पियर प्रेशर तुझ्यावर कायम असणारच आहे. पण तुला ठामपणे आणि खंबीरपणे ज्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या ते सांगण्याची हिंमत ठेवावीच लागणार आहे. मग मुलांचा पुढचा प्रश्न असा असतो की आम्ही जर असं म्हटलं तर आम्हाला असं चिडवलं जातं की अरे तू तर अजून आईवडिलांचं दूध पिता बाळच आहेस का, तू मर्दच बनलेला नाही आहेस, तू हे अजून ट्रायच केलं नाहीस, म्हणजे तुझ्यामध्ये काही ताकदच नाही आहे, काही स्पार्कच नाही आहे, अजूनही तू तुझ्या आईवडिलांचंच ऐकणार आहेस का, तू तुझ्या आईचाच बाळ आहेस का अजून. अशा प्रकारे मुलांना चिडवलं जातं. अगदी मुलींच्या बाबतीतसुद्धा हेच घडतं. पण अशा वेळेला आपण मुलांना हे सांगायला हवं आहे की तुला जर एखादी गोष्ट योग्य नाही आहे हे माहीत आहे, हे आमच्याकडून तुला कळलं आहे, तुला बाहेरून कळलं आहे, जसं की आपण म्हणूयात की अल्कोहोल आहे, ड्रग्ज आहेत, इतर काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी ह्या तुमच्या मुलाला आयुष्यातनं उठवण्यासाठी पुरेशा असतात. आणि या गोष्टींचा जर का त्यांच्यावरती दबाव टाकला जात असेल, त्यांच्यावर जबरदस्ती केली असेल, तर मुलांना हे सांगायला शिकवा की माझी तुझ्याशी मैत्री ही एक अत्यंत वेगळी बाब आहे. मैत्रीचा अर्थ असा नाही की जे मला करावंसं वाटत नाही आहे ते मी तुझ्यासाठी करेन, आणि जर तुला असं वाटते की मी तुझा खूप चांगला मित्र आहे म्हणून मी हे तुझ्यासाठी केलं पाहिजे, तर जसा मी तुझा मित्र आहे तसंच तूही माझा मित्र आहेस. तुला जर खरंच माझी मैत्री, माझी दोस्ती, माझी फ्रेंडशिप एवढी महत्त्वाची वाटते तर तू ही गोष्ट माझ्यासाठी सोड किंवा करू नकोस, हे ठामपणे मुलांना सांगण्याची आपण सवय लावायला हरकत नाही. कारण असं नाही होत की दरवेळेला पियर प्रेशरच्या अंडर आल्यामुळे आम्ही या गोष्टींचा अनुभव घेतला, हे करून पाहिलं, हे जबरदस्तीने झालं, असं नाही होत. मुलांना हे सांगा की तुमच्या विचारामध्ये तो खंबीरपणा, तो ठामपणा, ती होकारात्मकता की नाही हे मी करणार नाही आहे, मला तुझी मैत्री महत्त्वाची आहे, पण त्या मैत्रीपेक्षा जास्त हे करण्याची मला गरज वाटत नाही, आणि तू जर माझा खरा मित्र असशील तर माझ्या मैत्रीखातर तूही हे सोडू शकतोस, तूही यापासून लांब राहू शकतोस. मला असं वाटतं की हा ठामपणा, हा खंबीरपणा आपण मुलांना शिकवायलाच लागणार आहे. कारण अन्यथा बाहेरच्या या सगळ्या वातावरणामध्ये, विशेषतः पियर प्रेशरच्या ग्रुपमध्ये मुलांना आपला टिकाव धरणं हे केवळ आणि केवळ या ठामपणामुळेच जमू शकणार आहे. धन्यवाद.